चला करायचं सुरू. चला, गुड इव्हनिंग सर्वांना. चला, काल तुम्हाला एक होमवर्क साठी क्वेश्चन दिला होता. कालचा आपला टॉपिक होता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की आपल्याला काही बार सिरीज मध्ये दिलेले असतील, 2 असतील किंवा 3 असतील. तर आपण सुरुवातीला असे 3 बार सिरीज मध्ये कन्सिडर केले होते, बरोबर आहे. इथं आपण एक फोर्स दाखवतो पी, बरोबर. इथं असतो आपला फोर्स पी, याचं डायमीटर D1, याचं डायमीटर D2, याचं डायमीटर D3. डायमीटर वरून एरिया काढतो आपण A1, A2 आणि A3. याची लेंथ L1, दुसऱ्या बारची L2, तिसऱ्या बारची L3 आणि एक कॉमन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेली असायची. मग आपण इथं डेल्टा एल चा फॉर्म्युला वापरायचो, टोटल चेंज इन लेंथ इक्वल टू पहिल्या बारचं चेंज इन लेंथ प्लस दुसऱ्या बारसाठी चेंज इन लेंथ प्लस तिसऱ्या बारसाठी चेंज इन लेंथ. असा आपला फॉर्म्युला होता की तिघांच्या चेंज इन लेंथची बेरीज करायची, सम करायची. मग याचा फॉर्म्युला होता PL अपॉन AE. पहिल्या रॉडसाठी PL अपॉन AE, दुसऱ्या रॉडसाठी आणि PL अपॉन AE तिसऱ्या रॉडसाठी. तुम्हाला काय करायचं, फक्त व्हॅल्यू उचलायची आणि याच्यामध्ये पुट करायच्या होत्या. असा एक होमवर्क साठी एक क्वेश्चन दिला होता, बरोबर. इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलं होतं काल. मग होमवर्क मध्ये एक नवीन पॉइंट तुम्हाला हिंट म्हणून मी दिलं होतं बघा. एक नवीन पॉइंट होता मॅक्झिमम स्ट्रेस साठीचा. आता क्वेश्चन काय विचारलं होतं बघा, मॅक्झिमम स्ट्रेस फाइंड आउट करा, असा आपल्याला एक क्वेश्चन आला होता. बघा मग त्याला कसं सॉल्व्ह करायचं, त्याच्या पुढे लिहून देतो आता. तो पॉइंट तुम्हाला हिंट म्हणून दिलता सॉल्व्ह करायला, नसन जमला काही अडचण नाही. तर आता सॉल्व्ह कसं करायचं तर बघा, आपल्याला विचारलं होतं मॅक्झिमम स्ट्रेस. काय विचारला होता, मॅक्झिमम स्ट्रेस विचारला गेला होता, बरोबर. म्हणजे त्याला आपण सिग्मा मॅक्झिमम असे म्हणणार, बरोबर. सिग्मा मॅक्स, मॅक्झिमम स्ट्रेस म्हणजे सिग्मा मॅक्स असं म्हणणार. सिग्माचा फॉर्म्युला आहे आपला लोड डिवाइडेड बाय एरिया, लोड डिवाइडेड बाय एरिया. मग जर तुम्हाला मॅक्झिमम स्ट्रेस काढायचा असेल तर एरिया मिनिमम घ्यावा लागणार. एरिया काय घ्यावा लागणार, मिनिमम घ्यावा लागणार. तर एवढा पॉइंट फक्त लक्षात असू द्या की जर तुम्हाला स्ट्रेस मॅक्झिमम विचारला तर एरिया कसा घ्यायचा, मिनिमम घ्यायचा. मिनिमम म्हणजे कोणता, तर आता बघा, यो पहिला रॉड मोठा आहे, दुसरा त्यापेक्षा तिसरा थोडासा मोठा आहे. म्हणजे या तिघांमध्ये सगळ्यात छोटा एरिया कोणता दिसायला आपल्याला, यो 2 नंबरचा. सर्वात छोटा एरिया कोण दिसायला, 2 नंबरचा. मग तुम्ही इथं A2 लिहिणार. किती लिहिणार, A2. म्हणजे सिंपल लॉजिक लक्षात ठेवा, तिन्ही एरियापैकी जो सर्वात लहान असन तो इथं पुट करायचा, तेव्हा आपल्याला कोणता स्ट्रेस भेटन, मॅक्झिमम स्ट्रेस. चालतंय. तर एकदम सिंपल फॉर्म्युला होता आपला स्ट्रेसचा, लोड डिवाइड बाय एरिया असतो. पण मॅक्झिमम स्ट्रेस जर विचारला क्वेश्चन मध्ये तर एरिया कोणता घ्यायचा, मिनिमम घ्यायचा. चालतं, लिहून ठेवा तो फॉर्म्युला. मॅक्झिमम स्ट्रेस इज इक्वल टू लोड P डिवाइडेड बाय मिनिमम एरिया. एरिया कसा घ्यावा लागणार मग, मिनिमम. चालतं, एरिया कसा घ्यायचा मग, मिनिमम घ्यावा लागणार. चला, क्लिअर समजला हा पॉइंट. म्हणजे तुम्ही असं बी करू शकता की तिन्ही स्ट्रेस सेपरेट सेपरेट फाइंड करा, पहिल्या रॉडचा, दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा. 3 एरिया होते आपल्याकडं, त्या 3 स्ट्रेस भेटू शकते. त्यामधून जो मोठा आला तो मॅक्झिमम. पण एवढं सॉल्व्ह करण्याऐवजी आपल्याला त्यांनी मॅक्झिमम स्ट्रेस विचारला, एरियाची व्हॅल्यू मिनिमम पुट करायची. चालतं, मिनिमम एरिया पुट केला आपल्याला त्याचा आन्सर भेटून जाणार. चला बघा क्वेश्चन.
दिसतं व्यवस्थित? अ बार ABC is axially loaded as shown in figure. काय लिहिलंय बघा? अ बार ABC is axially loaded as shown in figure. एक बार आहे ज्याचं नाव आहे ABC. दिसलं इथं? इथं नाव दिसतंय बघा A, B आणि C. म्हणजे कॉर्नरचे जे पॉइंट आहे आपले त्यांचे नाव काय दिले? ABC नाव दिलं. पुढे म्हटलं इफ मॅक्झिमम स्ट्रेस, बघा इथं काय दिलेलं आहे? मॅक्झिमम स्ट्रेस. याला अंडरलाईन करतो इथं. चालतं? काय दिलेलं बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये? मॅक्झिमम स्ट्रेस इंड्यूस इन बार इज 100 मेगापास्कल. 100 मेगापास्कल. म्हणजे याचा अर्थ झाला की आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन काय? मॅक्झिमम स्ट्रेसची व्हॅल्यू, सिग्मा मॅक्झिममची व्हॅल्यू दिलेली आहे 100 MPa मेगा पास्कल, म्हणजेच न्यूटन पर MM स्क्वेअर. मॅक्झिमम स्ट्रेस, सिग्मा म्हणजे कोण आहे? स्ट्रेस आहे बघा. म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेसची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 100 मेगा पास्कल. पुढे म्हटलं कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ पी. कोणती व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला? पी ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे पी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची म्हणजे पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे इथं आता लोड नाही दिलेला. काय देऊन ठेवलं आपल्याला क्वेश्चन मध्ये? स्ट्रेस दिला, लोड दिलेला नाहीये. काय देऊन ठेवलं? स्ट्रेस देऊन ठेवला, लोड दिलेला नाही. दुसरं कॅल्क्युलेट नेट डिफॉर्मेशन. नेट डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन लेंथ. टोटल चेंज इन लेंथ आपल्याला काढायचंय म्हणजे डेल्टा एल ची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड करायची. चला इथपर्यंत क्लिअर का सर्वांना? परत एकदा सांगतो. मॅक्झिमम स्ट्रेस इंड्यूस इन अ बार इज 100 मेगापास्कल असं वाक्य दिलेलं आहे. मॅक्झिमम स्ट्रेस म्हणजे सिग्मा मॅक्स किती दिला? 100 मेगापास्कल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. पी ची व्हॅल्यू क्वेश्चन मार्क. ऑल्सो कॅल्क्युलेट नेट डिफॉर्मेशन. नेट डिफॉर्मेशन म्हणजे डेल्टा एल. टेक कॅपिटल ई. बघा इथं कॅपिटल ई ची व्हॅल्यू दिसतीये. कॅपिटल ई इज इक्वल टू 102 गिगापास्कल. कॅपिटल ई ची व्हॅल्यू दिली 102 जीपीए. कॅपिटल मध्ये जीपीए. मग तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये, त्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं आपल्याला जीपीए चालत नाही, गिगापास्कल चालत नाही. मग गिगापास्कलला मेगापास्कल मध्ये करण्यासाठी 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. मग बघा 102, 102 जशाल तसं 102 लिहिलं आणि त्याला इंटू 10⁻³ न्यूटन पर MM स्क्वेअर लिहिणार आपण. काय लिहिणार? 10⁻³ न्यूटन पर MM स्क्वेअर. म्हणजे बघा एवढ्या व्हॅल्यू आतापर्यंत आपल्याला दिलेला आहे. हे झालं आपलं गिवन इथपर्यंत जो क्वेश्चन मध्ये दिलेला होता. चालतंय? एवढं आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं. आलो इथपर्यंत. आता डायग्राम मध्ये या. डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर आपण काय करू? याला फर्स्ट रॉड म्हणू, याला सेकंड रॉड म्हणू. त्यांनी तिथं नाव दिलेलं बघा AB आणि BC. ABBC म्हणण्यापेक्षा आपण त्याला 1 नंबर आणि 2 नंबर असं नाव देऊन टाकू. चालतं? मग यो फर्स्ट रॉड, यो सेकंड रॉड. मग इथं 16 mm चा डायमीटर दिसतोय बघा. दिसला यो 16 mm फाय असं लिहिलेलं आहे. म्हणजे इथं आपण D1 ची व्हॅल्यू किती म्हणणार? 16 mm. बरोबर की अडचण याच्यामध्ये? बघा दिलेलं आहे डायग्राम मध्येच 16 mm चा डायमीटर दिलेला आहे आणि ही जी लेंथ आहे 400 mm. लेंथ L1 किती दिलेली आहे? 400 mm. L1 ची व्हॅल्यू किती दिलेली? 400 mm. इकडे येऊ आता. हे बघा इथं 12 mm चा डायमीटर दिसतोय 12 mm. मग इथं मी लिहितो D2 इज इक्वल टू 12 mm. D2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 12 mm. आणि इथं लेंथ L2 दिलेलं आहे बघा 300. L2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 300. L1 400, L2 300, D1 16, D2 12 mm. एवढं आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे. चला आता आपण सगळ्यात पहिले काय काढून घेणार? इथं एरिया कॅल्क्युलेट करून घेऊ. बघा मग एक डायमीटर 16 mm, दुसरा डायमीटर 12 mm. एरिया काढू शकतो आपण. पहिली स्टेप आपली एरिया इज इक्वल टू A1 इज इक्वल टू π/4 D1 स्क्वेअर. π/4 गुणिले 16 चा स्क्वेअर जो येणार तो आपला A1 असणार. A2 साठी π/4 D2 स्क्वेअर.
पाय बाय 4 इंटू 12 चा स्क्वेअर जो येणार तो D2 असणार, बरोबर, A2 असणार. तर ते पाय बाय 4 इंटू 16 चा स्क्वेअर जर केलं ते तर 201.06 mm स्क्वेअर. आणि दुसरा जो आहे पाय बाय 4 इंटू 12 चा स्क्वेअर तो येतो 113.09 mm स्क्वेअर. चालतं, आलंय का बघा एरिया. एक 201 आणि एक 113. चला इथपर्यंत क्लिअर सर्वांना. एरिया आलाय, करेक्ट, बरोबर आहे. करेक्ट अक्षय, आदित्य, ओंकार, ऋषी, मयुरी, बरोबर, करेक्ट आहे. चला एरिया आला आपला 113.09 आणि 201.06. त्या दोघांपैकी लहान एरिया कोणता आहे बघा. चालतंय, का बरं लहान एरिया? कारण की आपल्याकडे मॅक्झिमम स्ट्रेस दिलेला आहे प्रश्नामध्ये. स्ट्रेस कोणता दिलेला आहे? मॅक्झिमम स्ट्रेस आपल्याला क्वेश्चन मध्ये देऊन ठेवलेला आहे. या दोघांपैकी यो एरिया लहान आहे बघा 113.09. तो आपण घेणार. का बरं? कारण की आपल्याला मॅक्झिमम स्ट्रेसच्या फॉर्म्युलामध्ये एरिया कसा पाहिजे? मिनिमम. एरिया कसा घ्यावा लागणार आपल्याला? मिनिमम घ्यावा लागणार. चला इथं लिहितो आता मी. बघा, आपल्याकडं मॅक्झिमम स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे लोड डिवायडेड बाय एरिया मिनिमम, बरोबर आहे. टी डिवाइड बाय मिनिमम एरिया. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? लोड डिवाइड बाय एरिया. मग इथं मॅक्झिमम स्ट्रेस आहे म्हणून पी डिवाइड बाय एरिया कसा घ्यायचा? मिनिमम घ्यायचा. मॅक्झिमम स्ट्रेसची व्हॅल्यू किती बघा? 100. इथं लिहिलं मग 100, बरोबर. पी भागिले मिनिमम एरिया. दोघांपैकी छोटा एरिया कोणता आहे बघा? 201 आणि 113. या दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? 113. 113.09 mm स्क्वेअर हा छोटा एरिया आहे. यो जाणार इकडं मल्टिप्लाय मध्ये, तर आपल्याला पी भेटून जाणार. या दोघांचा जर गुणाकार केला तर 11.309 इंटू 10⁻³ न्यूटन. इंटू 10⁻³ न्यूटन आलंय. टी ची व्हॅल्यू किती आली? 11,309 म्हणजे 11.309 इंटू 10⁻³ न्यूटन. ही आली आपली पी ची व्हॅल्यू. चालतंय, कॅपिटल पी ची व्हॅल्यू आली 11,309. समजलं का इथपर्यंत सर्वांना? बघा, पहिले दोन डायमीटर होते आपल्याकडे 16 mm आणि 12 mm. तर सगळ्यात पहिले आपण काय काढून घेतला? एरिया काढून घेतला. एरिया भेटल्याच्या नंतर आपल्याला मॅक्झिमम स्ट्रेस क्वेश्चन मध्ये दिलेला होता. मग मॅक्झिमम स्ट्रेस वरून आपण फॉर्म्युला वापरला मॅक्झिमम स्ट्रेसचा, लोड डिवाइड बाय मिनिमम एरिया, एरिया मिनिमम. इथून आपल्याला लोडची व्हॅल्यू भेटली. या दोघांचा गुणाकार होणार, किती आली? 11,309 किंवा 11.309 इंटू 10⁻³ न्यूटन. यो आला आपला पी. आता आपल्याकडे पी आहे, L1 L2 सर्व व्हॅल्यू आहे. आता आपण काढू टोटल चेंज इन लेंथ. आता काय फाइंड करू आपण? टोटल चेंज इन लेंथ. चला काय फाइंड करायचं आता? डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. डेल्टा एल चा फॉर्म्युला आहे PL अपॉन AE फर्स्ट सेक्शन साठी, PL अपॉन AE सेकंड सेक्शन साठी, बरोबर. असा आपला फॉर्म्युला आहे. इथं व्हॅल्यूज आपण आता पुट करू. मग बघा, पी ची व्हॅल्यू 11.309 इंटू 10⁻³ L1 किती आहे बघा आपला? L1 आहे 400 mm. L1 दिलेला आहे 400 डिवायडेड बाय A1 किती आहे? 201.06 आणि कॅपिटल ई ची व्हॅल्यू किती आहे बघा? 102 इंटू 10⁻³ 102 इंटू 10⁻³. याला आपला फर्स्ट ब्रॅकेट प्लस आता सेकंड ब्रॅकेटच्या व्हॅल्यू पुट करू बघा. सेकंड ब्रॅकेट मध्ये परत एकदा पी ची व्हॅल्यू 11.309 इंटू 10⁻³ L2 ची व्हॅल्यू किती बघा? 300. L2 किती दिलेला आहे? 300 डिवायडेड बाय A2 ची व्हॅल्यू आहे 113.09
आणि ई ची व्हॅल्यू आहे 102 इंटू 10⁻³ इथं दोन व्हॅल्यू भेटणार आपल्याला, पहिली व्हॅल्यू प्लस दुसरी व्हॅल्यू. चालतंय बघा, पहिली व्हॅल्यू काय भेटते आपल्याला, 11.309 इंटू 400 डिवायडेड बाय 201.06 इंटू 102 येतं 0.2206 येतं 0.2941. दोघांची करायची बेरीज. 0.2206 प्लस 0.2941 0.5147 mm. चला, टोटल चेंज इन लेंथ किती आलं, 0.5147 mm. चला, आलं इथपर्यंत करेक्ट आहे. चला, बरोबर 0.51 आलंय, बरोबर आहे. करेक्ट. देवीलाल, मयुरी, श्याम, ऋतुजा, ओंकार, ऋषी, अक्षय, सूरज, आदित्य, बरोबर. चला, बरोबर आहे सर्वांचं. 0.5147 किंवा 46 जे आला असेल, पण 0.51 येणार सुरुवातीला. चालतंय. चला, समजला हा क्वेश्चन. फक्त याच्यामध्ये हा पॉइंट एक नवीन आहे. कालपर्यंत आपण असं सॉल्व्ह केलं, एरिया काढला होता A1 आणि A2 फाइंड केलता, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आपण ये डेल्टा एलचा फॉर्म्युला वापरला होता. चालतं, डेल्टा एलचा फॉर्म्युला वापरला होता PL अपॉन ए चा. आणि याच्यामध्ये फक्त चेंज काय, पी दिलेला नव्हता, तर पी ची व्हॅल्यू दिलेली नव्हती, म्हणून आपण काय केलं, पी ची व्हॅल्यू आपण स्ट्रेस वरून फाइंड केली. स्ट्रेस मल्टिप्लाइड बाय एरिया जर केलं की आपल्याला पी भेटतो, पण स्ट्रेस कसा मॅक्झिमम आणि एरिया कसा घ्यायचा होता, मिनिमम. चालतं, स्ट्रेस कसा घ्यायचा होता म्हणजे दिलेला होता मॅक्झिमम, म्हणून आपण एरिया कोणता घेतला, मिनिमम. दोन्ही अपोजिट राहील बघा, स्ट्रेस मॅक्झिमम तर एरिया कोणता घ्यायचा, मिनिमम घ्यायचा. चालतं, मॅक्झिमम स्ट्रेस मल्टिप्लाइड बाय मिनिमम एरिया. चला, नेक्स्ट बघू. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये डायग्राम दिलेली नाहीये, डायग्राम आपल्याला क्वेश्चन वाचून तयार करायची. चालतंय, नेक्स्ट क्वेश्चन आपण कोणता बघू, ज्याच्यामध्ये डायग्राम आपण स्वतः तयार करणार. क्वेश्चन आता तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे, कशा प्रकारे दिलेला असतो. आता इथून पुढचा जो आहे तो आपण आता बिना डायग्रामचा सॉल्व्ह करणार आहे, म्हणजे डायग्राम आपल्याला तयार करायची. तर त्यासाठी क्वेश्चन एकदम व्यवस्थित वाचा आणि एकदा ट्राय करून बघा, जमतंय का. चला, दिसतोय क्वेश्चन व्यवस्थित सर्वांना, दिसतोय. चालतं, चला. तुम्ही पहिले ट्राय करा, मग मी सांगतो. एकदा रफ डायग्राम ड्रॉ करून बघा. डायग्राम जर जमली तर क्वेश्चन आत्ता सारखं सिमिलर आहे, आता आपण जसं सोडवला त्याच टाईपचा क्वेश्चन आहे.
चला केलंय ट्राय. काय म्हटलं बघा, अ सर्क्युलर बार ऑफ 1000 mm लेंथ हॅज क्रॉस सेक्शन्स गिवन बिलो. सर्क्युलर बार ज्याची लेंथ आहे 1000 mm, म्हणजे पूर्ण जो आपला बार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रॉस सेक्शन आहे आणि त्याची लेंथ किती आहे 1000 mm. सध्या आपल्याला माहिती नाही की त्याचं डायमीटर किती आहे किंवा किती डायमीटर चेंज केलेले हे आपण अजून वाचलं का खाली नाही. फक्त एवढ्या वाक्याचं मिनिंग काय झालं की 1000 mm लेंथचा एक बार आहे पूर्ण आपला, म्हणजे टोटल लेंथ किती आपली 1000. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतची लेंथ किती आहे 1000 mm. आता पहिलं वाक्य वाचू. फर्स्ट 200 mm हॅज डायमीटर 10 mm. याचा अर्थ काय झाला की पहिले 200 mm, पहिले 200 mm सुरुवातीचे जे 200 mm लेंथ आहे त्याचा डायमीटर 10 mm आहे. फर्स्ट 200 mm म्हणजे 1000 mm ची जी लेंथ आहे त्याच्यापैकी पहिले 200. फर्स्ट 200 mm हॅज डायमीटर 10 mm. म्हणजे पहिली डायग्राम आपण अशी काढणार. समजा एक रॉड दाखवला इथं आणि इथं आपण म्हणलं की 200 mm ची लेंथ आहे. चालतं, 200 mm ची लेंथ आहे. चालतं, 200 mm ची लेंथ आहे ही आणि याचा डायमीटर किती आपल्याकडं 10 mm. मग इथं मी लिहितो 10 mm फाय आणि हे 200 mm. लेंथ काय त्याची 200 mm. चालतं, आलो इथपर्यंत. आता पुढचा सेकंड 500 mm हॅज डायमीटर 25 mm. आता पुढचा जो 500 mm चा लेंथ आहे बघा, सेकंड 500 mm, पुढचे जे 500 mm आहे त्याचा डायमीटर किती आहे 25 mm. म्हणजे इथून पुढचा डायमीटर आपण दाखवणार 25 mm चा. चालतंय, इथून पुढचा जो डायमीटर आहे तो कितीचा आहे 25 mm चा आहे. म्हणजे पुढे अजून एक बॉक्स काढतो इथं. यो पुढचा जो बॉक्स आहे तो किती mm चा आहे डायमीटर 25 mm, 25 mm फाय. याची लेंथ 200 mm, याची लेंथ 500 mm. चालतंय, 500 mm 200 mm. आणि आता लास्ट वाक्य, अँड द लास्ट 300 mm हॅज डायमीटर ऑफ 15 mm. लास्टचे 300 mm साठी डायमीटर किती आहे 15 mm चा. म्हणजे परत डायमीटर कसं झाला कमी झाला, 15 mm चा डायमीटर घ्यायचा इथं. मग ही दाखवली लास्ट पॉइंट आणि याचा डायमीटर दाखवू आपण 15 mm चा डायमीटर. लेंथ आहे त्याची 300 mm. लेंथ आहे त्याची 300 mm. इथे एकदा लेंथ दाखवून देऊ. मग हे बघा लेंथ दाखवून देऊ इथं. बघा, पहिली 200, दुसरी 500, तिसरी 300. अशा टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं. बघा, पहिले 200, सेकंड 500 आणि लास्ट 300 mm. 200, 500, 300. बेरीज करा, 200 प्लस 500 700, 700 प्लस 300 1000 mm. 3 डायमीटर दिलेले D1, D2, D3 भेटला आपल्याला. मग एरिया काढू शकतो आपण, बरोबर आहे. याला आपण असं म्हणू शकतो ना D1, D2, D3 म्हणता येईल. यो आपला D1, यो आपला D2 आणि हा आपला D3. असे 3 डायमीटर आपल्याला दिलेले आहे. पुढं डिटरमाइन द मॅक्झिमम पुल विच द बार मे बी सब्जेक्टेड. आणि याच्यावरती काहीतरी पुल लावलेला आहे, तो आपल्याला अजून माहिती नाही किती आहे, तोच आपल्याला काढायचा आहे. हीच पी ची व्हॅल्यू आपल्याला काय फाइंड करायची आहे. डिटरमाइन द मॅक्झिमम ऍक्झियल पुल. काय फाइंड करायचं बघा, मॅक्झिमम ऍक्झियल पुल विच द बार मे बी सब्जेक्टेड इफ. कोणती व्हॅल्यू दिली आता बघा मॅक्झिमम स्ट्रेसची. इफ मॅक्झिमम स्ट्रेस इज लिमिटेड टू 150 मेगापास्कल. म्हणजे सिग्मा मॅक्झिममची व्हॅल्यू दिलेली आहे 150 मेगापास्कल. समजलं इथपर्यंत. बघा, मॅक्झिमम स्ट्रेस इज 150 मेगापास्कल. सिग्मा मॅक्सची व्हॅल्यू दिली 150 मेगापास्कल. फाइंड टोटल चेंज इन लेंथ. डेल्टा एल ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मार्क आहे काढायची आहे. आणि लास्टला म्हटलं टेक कॅपिटल ई इज इक्वल टू 200 GPa.
कॅपिटल ची व्हॅल्यू दिली 200 जीपीए. मग आपल्याला माहिती आहे की जर जीपीए लागलेला असेल, जी गिगा पास्कल आलेला असेल, तर आपण त्याला इंटू 10⁻³ करतो. 200 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. 200 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. चला, आलेत का इथपर्यंत? डायग्राम समजली सर्वांना? चालतं. पी ची व्हॅल्यू किती आली? 11.781 इंटू 10⁻³ करेक्ट आहे, बरोबर आहे. 11.781 इंटू 10⁻³ करेक्ट व्हॅल्यू आहे. पहिले बघा, डायमीटर आहे आपल्याकडं D1, D2, D3. आपण तिन्ही एरिया काढून घेऊ. सर्वात अगोदर आपण तिन्ही एरिया काढून घेऊ. बघा, मग पहिले A1 काढू, π/4 D1 चा स्क्वेअर. मग A2 काढू, π/4 D2 चा स्क्वेअर. आणि नंतर A3 फाइंड आउट करू, π/4 D3 चा स्क्वेअर. तर D1, D2, D3 बघून घेऊ. इथं किती आहे? 10, 25, 15. काय आहे बघा? 10, 25 आणि 15. इथं लिहिणार π/4 इंटू 10 स्क्वेअर, π/4 इंटू 25 स्क्वेअर आणि π/4 इंटू 15 स्क्वेअर. तीन एरिया आपल्याला इथून भेटन. पहिला एरिया येतो बघा 78.54 mm स्क्वेअर. दुसरा येतो 490.87 mm स्क्वेअर. तिसरा येतो 176.71 mm स्क्वेअर. आले तिन्ही पण एरिया? चालतं. हे आले आपले तिन्ही सुद्धा एरिया. A1, A2, A3 आले. बरोबर, करेक्ट. मयुरी, ऋषिकेश, निकिता बरोबर. करेक्ट. ऋतुजा बरोबर आहे. बरोबर. अक्षय करेक्ट. ओंकार बरोबर. चला, आले एवढे एरिया. आता याच्यापैकी लहान एरिया कोणता आहे बघा? 78.54. लहान एरिया कोणता आहे? 78.54. का बरं? तर आपल्याला मॅक्झिमम स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे लोड डिवाइड बाय मिनिमम एरिया. लोड डिवाइड बाय मिनिमम एरिया. आता इथं जर आपण बघितला तर मॅक्झिमम स्ट्रेस किती येतं? 150 मेगापास्कल दिसतोय बघा. मॅक्झिमम स्ट्रेस किती आहे? 150 मेगापास्कल. त्याचा सिग्मा मॅक्सच्या जागेवर आपण लिहिलं 150. लोड डिवाइड बाय एरिया किती मिनिमम तिघांपैकी? 78, 490, 176. तर कोणता आहे? 78 लहान आहे. 78.54. यो इकडे जाणार मल्टिप्लाय मध्ये. इथून आपल्याला भेटणार पी ची व्हॅल्यू. इथून आपल्याला भेटणार पी ची व्हॅल्यू 78.54 इंटू 150. तर ते येतं 11.781 इंटू 10⁻³ न्यूटन. 11,781 म्हणजेच 11.781 इंटू 10⁻³ न्यूटन. कशाचा व्हॅल्यू आली? मॅक्झिमम फोर्स. चालतं. स्ट्रेस वरून आपण काय काढला? इथं पी फाइंड आउट केला. चालतं. स्ट्रेस वरून आपण काय फाइंड केलं? पी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. पहिले एरिया काढला. पहिले काय काढला आपण? एरिया. सेकंड पॉइंट काढला आपण स्ट्रेस. काय फाइंड केला आपण आता? स्ट्रेस. आता लास्ट पॉइंट आहे आपला चेंज इन लेंथ. काय काढायचं आपल्याला? तिसरा पॉइंट डेल्टा एल ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आता आपल्याकडं पहिला चेंज इन लेंथ प्लस दुसरा चेंज इन लेंथ प्लस तिसरा चेंज इन लेंथ, अशा 3 व्हॅल्यू आहेत. कारण की 3 रॉड आहे आपल्याकडे, 3 बार्स आहेत. पहिला, दुसरा प्लस तिसरा. फॉर्म्युला आहे PL डिवाइड बाय AE फर्स्ट सेक्शन, PL डिवाइड बाय AE सेकंड सेक्शन, PL डिवाइड बाय AE 3 नंबरचं सेक्शन.
प्रत्येकाची व्हॅल्यू इथं पुट करू. बघा, पी ची व्हॅल्यू फिक्स आहे आपली 11.781 इंटू 10⁻³ आता L1 पहिला जो लेंथ होता L1 तो किती दिलेला होता 200 mm बरोबर 200 mm डिवाइड बाय A1 किती आलेला आहे 78.54 फक्त पहिल्या व्हॅल्यू उचलायच्या बरं 78.54 बघा L1 किती होता 200 mm याला आपण L1 L2 आणि L3 म्हणू आणि E ची व्हॅल्यू आहे 200 इंटू 10⁻³ न्यूटन 200 इंटू 10⁻³ न्यूटन 200 इंटू 10⁻³ आता फक्त आपला एरिया आणि लेंथ बदलणार आहे बाकी सिमिलर असणार आहे बघा पी ची व्हॅल्यू परत एकदा 11.781 10⁻³ लेंथ किती आहे 2 नंबरची तर 500 mm आहे बघा L2 ची व्हॅल्यू किती आहे 500 A2 चेक करा 490.87 आणि E ची व्हॅल्यू 200 इंटू 10⁻³ 200 इंटू 10⁻³ प्लस परत एकदा 11.781 P3 10⁻³ L3 ची व्हॅल्यू 300 L3 किती आपला 300 3 नंबरचा एरिया किती आहे 176.71 176.71 आणि कॅपिटल E ची व्हॅल्यू 200 इंटू 10⁻³ चालतं तिन्ही व्हॅल्यू आपण सॉल्व्ह करू फर्स्ट व्हॅल्यू प्लस सेकंड व्हॅल्यू प्लस थर्ड व्हॅल्यू आणि लास्टला फायनल डेल्टा एल ची व्हॅल्यू लिहून टाकू लास्टला काय करणार आपण तिघांची बेरीज करून जी व्हॅल्यू येणार ती तिथं पुट करणार पहिली व्हॅल्यू आली 0.15 दुसरी व्हॅल्यू आली 0.06 आणि तिसरी व्हॅल्यू आली 0.1 तिघांची बेरीज करू 0.15 प्लस 0.06 प्लस 0.1 0.31 mm 0.31 mm फायनल आन्सर येते बघा 0.31 mm चला आलंय का चला बरोबर आहे करेक्ट 0.31 mm आलंय सर्वांचं करेक्ट आहे बरोबर देवीलाल मयुरी ओंकार करेक्ट निकिता प्रसाद श्याम बरोबर ऋतुजा करेक्ट आहे फक्त 10⁻³ लिहिलंय चालतंय की अडचण नाही 310 इंटू 10⁻³ म्हणजे 0.31 mm बरोबर सूरज आदित्य करेक्ट चालतंय समजला हा प्रॉब्लेम आता चालेल चला क्लिअर इथपर्यंत चालेल थांबू आपण इथेच उद्या आपण ते लार्जर फोर्सेस जे राहते 2 पेक्षा जास्त फोर्सेस असतील म्हणजे आता आपल्याला जसे कॉर्नरला फोर्स होते तसे मदत सुद्धा फोर्स दिले जातील तो टाइप बघू नेक्स्ट टाइप कोणता असणार आहे आपला की आतापर्यंत कसं होतं आपल्याला हा बार असा दिला जायचा
आणि एंडिंगला फोर्स दिले जायचे. ही समजा आपली एक्सिस होती आणि एंडिंगला इथं फोर्स दिले जायचे. बरोबर. आता सेम तसंच राहील. इथे एक फोर्स राहणार, इथे एक फोर्स राहणार, इथे एक फोर्स राहणार आणि इथे एक फोर्स राहणार. म्हणजे असे 4 फोर्सेस दिले जाणार. किती फोर्सेस देणार आता? 4. म्हणजे बघा कुठं कुठं जिथं जिथं जॉईनिंग आहे, जिथं इथं तुम्हाला जॉईनिंग दिसायली किंवा एंडिंग दिसायली तिथं तिथं. हा पहिला, इथं दुसरा फोर्स, इथं तिसरा फोर्स आणि इथं चौथा फोर्स. असे 4 फोर्सेस असणार. पण आपल्याला 3चीच गरज असते कारण की बार किती आपल्याकडे 3 आहे. तर इकडचा असणार P1, एकदम तिकडचा असणार P3 आणि मधात जो भेटणार तो असणार P2. मधातला जो असणार तो असणार P2. फक्त P2 कसं काढायचं आहे ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे. चालतं. कारण की इथं 2 फोर्स आहे. मग दोघांपैकी P2 कसं काढणार? तर आपण एक एक बारला उद्या रिझॉल्व्ह करणार आहे. एक एक बारला आपण काय करणार? रिझॉल्व्ह करणार. तेव्हा आता आपला नेक्स्ट स्टेप असेल. चालतं. तर अशा डायग्राम सेम असन, फक्त फोर्सेस जास्त असणार. तर त्याच्यासाठी फक्त आपली रिझोल्युशनची एक स्टेप वाढणार, इक्विलिब्रियम कंडिशन वाली. बाकी पूर्ण सेम असणार आहे बरं. म्हणजे असं समजू नका काहीतरी नवीन आहे. फक्त एक फोर्सचा पॉईंट, जसा आज आपला स्ट्रेसचा एक नवीन पॉईंट आला, मॅक्झिमम स्ट्रेस इक्वल टू लोड डिवाइड बाय मिनिमम एरिया, तसंच एक नवीन पॉईंट येणार. चालेल. चला थांबू.